यावल चोपडा रस्त्यावर चुंचाळे फाटा येथे रविवार दिनांक 28 डिसेंबर रोजी दुपारी भुसावळ येथील किराणा मालाचे व्यापारी राजू पारेख यांच्याकडील वसुली कर्मचारी किरण प्रभाकर पाटील वय 50 वर्ष राहणार राम मंदिर वार्ड भुसावळ हे दुचाकीने MH19DW0547 चोपडा या ठिकाणी गेले होते। येथून वसुलीची 24 लाखांची रक्कम एका बॅगमध्ये घेऊन ते भुसावळकडे निघाले होते। यावलकडे येताना साकळी गावाच्या अलीकडील चुंचाळे फाट्याजवळ चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील रोकड असलेली बॅग हिसकावून चोरट्यांनी पळ काढला होता। गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखेला या गुन्ह्याचा समांतर तपास करून आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, डीवायएसपी अनिल बडगुसर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राहुल गायकवाड, यावलचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली 4 पथक तयार करून भुसावळ, यावल, चोपडा व जळगाव शहरात रवाना करण्यात आले होते। सदर तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी घटनास्थळाच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, रेकॉर्डवरील अशा प्रकारचे गुन्हे करणारे गुन्हेगारांची यांची माहिती घेऊन त्यांच्या तांत्रिक विश्लेषणावरून तसेच गोपनीय बातमीदारामार्फत माहितीच्या आधारे कारवाई करत असताना सदरचा गुन्हा हा चोपडा शहर व जळगाव शहरातील 5 आरोपींनी केलेला असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार पोलीस हेड कॉन्स्टेबल विलेश सोनवणे यांना दिली। त्यानुसार त्यांचा शोध घेतला असता त्यापैकी 3 आरोपींना शिताफीने जेरबंद केले आहे। गुन्ह्यातील मुख्य सूत्रधारांपैकी एक आणि धुळे येथील सराईत गुन्हेगार साहिल शहा यांचा पोलीस कसून शोध घेत आहेत। माहितीची खातरजमा करून पथकाने सापळा रचला आणि जुबेर खान हमीद खान वय 33 वर्ष राहणार चोपडा, शोएब शेख इस्माईल शेख वय 25 वर्ष व इस्माईल खान शेर खान वय 25 वर्ष दोनही राहणार हुडको जळगाव यांना ताब्यात घेतले। तर या तिघांना गुरुवारी यावल न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश RS जगताप यांच्या समोर हजर केले असता तिघांना 7 दिवसांची दिनांक 7 जानेवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। तर पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय कुमार वाढवे, हवालदार वासुदेव मराठे आणि सागर कोळी करीत आहेत।